गुरुदेव दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहरेटू या चॅनलमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आमचं घरचं साधं जेवण, साधं रेसिपीज आणि आमचा फॅमिली व्लॉग. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा आणि मी ज्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या ट्राय करून मला कमेंट करून सांगत जा की तुम्ही बनवली का ती रेसिपी आणि कशी झाली होती. आणि इंस्टाग्रामला माझा अकाउंट आहे, तिथे मला तुम्ही त्या रेसिपीचे फोटोसुद्धा पाठवू शकता. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण या व्हिडिओमध्ये जो पहिल्यांदा रेसिपी बघणार आहे ती आहे एक गोडाच्या पदार्थाची, जो पदार्थ महाराष्ट्रात सगळीकडे बनवला जातो. उपवासाच्या नंतर किंवा हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी किंवा इतर कोणते जरी ऑकेजन असेल तर तेव्हा हा पदार्थ बनवला जातो. तर या पदार्थामध्ये जी मेन गोष्ट आहे, जी वस्तू आहे ती म्हणजे भोपळा. तुम्हाला समजलं असेल आता भोपळ्यापासून आपण काय बनवणार आहोत. तर होय, आपण आज घाऱ्या बनवणार आहोत. घाऱ्या कोण कोण म्हणतात, कोण कोण घारगे म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणखीन मला हे विचारायचं आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता घारगे. आम्ही तर इकडे घाऱ्याच म्हणतो. आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे आणि तुपात तळल्यामुळे ह्याला एक सुंदर सुगंधसुद्धा येतो आणि चवसुद्धा छान लागते आणि मऊ आणि खुसखुशीतसुद्धा लागतात. तर चला बघूया आपण घाऱ्यांची रेसिपी. तर मी इथं अर्धा किलो किंवा पाऊण किलो होईल एवढा भोपळा घेतलेला होता. म्हणजे ते कट करून मिळतात ना, ते 2 पीस मी आणलेले होते. तर त्याच्यातले मी ते नार म्हणतात त्याला, त्याची केसरसारखं असतं ना त्याला नार, आणि त्याच्या बिया काढून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि कट मारून असं उकडायला ठेवलेलं आहे. हे बघा आता उकडलेलं आहे भोपळा, म्हणजे अजून थोडा उकडायचा कच्चा राहिला होता, तर चेक केलेलं होतं मी. आता बघा हा पूर्ण शिजलेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आणि हे पूर्ण थंड झाल्याशिवाय करायला घ्यायचं नाही, नाहीतर मग त्यात भरपूर पाणी होतं, मग ते गव्हाचं पीठ जास्त लागतं, मग त्याची चव पूर्णपणे बदलून जाते. एकदम थंड झाल्याशिवाय हे करायचं नाही. मी हे दुपारी केलं होतं, म्हणजे संक्रांतीच्या संध्याकाळी केलेलं आहे बरं का हे. दुपारी शिजवला होता आणि रात्री घेतलेलं करायला. संध्याकाळी 7, 7:15च्या दरम्यान मी हे घेतलं होतं करायला. तर पूर्णपणे ते थंड झालेला होता. मी त्याच्यातला तो गाभा काढून घेतला, साल बाजूला केली. अर्जुन बघा साईडला कसा बसलाय. प्रत्येक काय काम करायला लागले की ह्याला बघायचं असते. म्हणजे लहान मुलांना किती क्युरिओसिटी असते की नाही, की काय करतात, मोठे काय करतात, काय काय चाललंय यांचं, बघूया आणि मला करू दे, हे असं. आता पूर्ण मी ह्याचा गाभा काढून घेतलेला आहे भोपळ्याचा. तर ह्याच्यात पहिला आपण ह्याचं सगळं मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे स्मॅश केल्यानंतर त्यात गाठी वगैरे काय राहायला नकोत, असं करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं करते. त्यात सालीचे तुकडे राहिले होते बरं का थोडे, ते काढलेत मी आता. हे का तुम्हाला दिसत असतील ते सालीचे तुकडे, ते चमच्याने काढताना निघतातच ते थोडे. यासाठी लागणार आहे आपल्याला सुंठ पावडर आणि वेलची पावडर आणि बडीशोप पण करायचे बरं का, जरा छान चव लागते. एकदम गावरान पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत हे. आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या शेजारचे बनवून आणायच्या, त्या या कोल्हापूरच्या साईडलाच राहायच्या तिथे. आता मी गूळ आमच्या गोडीनुसार तुम्ही पण घेऊ शकता. मी काय मोजून घेतलेलं नाही आहे, पण छान गोड व्यवस्थित झालेल्या होत्या. आणि त्या कणी ह्या पद्धतीने बनवायच्या त्या मावशी, ह्या घाऱ्या अशा. आणि आमची मम्मी बनवायची तर आम्हाला आवडायचंच नाही, म्हणजे खायचो आम्ही आवडीनं, पण त्या घेऊन आल्या का नाही आम्ही अजून आवडीनं खायचो. म्हणजे त्या भरपूर घेऊन यायच्या करून, आणि त्यांचं शेत असायचं, शेतात त्यांच्या भोपळे यायचे. मग आता मी मागच्या वेळेस पण ट्राय केलेलं, पण म्हणजे त्याला झाले आता 2-3 वर्ष. त्याच्यावर मी आत्ता हे करायला लागले घारगे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गुळ, म्हणजे गुळातल्या सुद्धा गाठी काढून घ्यायच्या आहेत. तुमच्या पण काही अशा लहानपणीच्या आठवणी असतील ना, आता लहानपणीच आठवल्यावर किती छान वाटतंय की नाही. तर तुमच्या कोणत्या अशा लहानपणीच्या आठवणी आहेत त्या मला कमेंट करून सांगा, मला वाचायला नक्की आवडेल. हे बघा आता गूळ वितळत आहे. आता कसं त्याचं हे झालेलं आहे, पाक तयार झालेला आहे त्याच्यात. आता थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं.
बडीशेप पण आहे रे. असं मला खा अजून जरा त्याला चाल. वेलची पावडर, सुंठ, बडीशेप, जायफळावरती जरा खिस्तच करायच्यात. माझ्या अर्णवची मला खूप मदत होते खरं. लय मला मदत होते त्याची आणि लय माझा जीव जाणतोय तो. बेसन पीठ थोडं, थोडं तांदळाचं पीठ, आता गव्हाच्या पिठाचं काय प्रमाण नाही, जेवढं ह्याच्यात बसेल म्हणजे घट्ट गोळा होईल तेवढं गव्हाचं पीठ ह्याच्यात घालायचं आहे. काजू काजू खाऊ नको अर्जुन. त्याला त्याच्या सोबत काजू द्यायचं, मग काजू तुकडा बाकी ठेवत नाही. शांत बस. अर्जुन शांत बस. हे बघा असा घट्ट गोळा तयार व्हायला पाहिजे. आणखीन थोडं ह्याच्यात बसलं असतं गव्हाचं पीठ, पण मी नाही घातलं. व्यवस्थित हे झाले नाही ना तर मग जास्त गव्हाचं पीठ झाले की चव वेगळीच लागते, मग नाही ते नाही खाऊ वाटत. आता याला थोडा वेळ असंच ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं त्याला झाकून 20 मिनिटात याला आपण झाकून ठेवूया. 2 सेकंद. 15 ते 20 मिनिटांच्या नंतर ह्याला लाटायला घ्यायचं आहे. त्याच्यावरून थोडी खसखस लावायची. ते तळल्यावर खूप छान दिसते. एक एक जण तीळ पण लावतात, तुम्ही तीळ पण लावू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा मुद्दाम जाडजाड केलेले, म्हणजे जाडजाड केलेले की नाही नंतर वातळ होत नाहीत. पातळ लाटलेले असते ते वातळ होतात. हे जाडजाड आहे ते मऊ राहतात. अशी खसखस पसरवायची आणि लाटणं फिरवायचं, म्हणजे खसखस आत दाबली जाते त्याच्यात पिठात त्या. पटापट होते. मी इथे मोठी प्लेट घेतलेली आहे. तुम्हाला जो कोणता आकार पाहिजे तो तुम्ही आकाराने ते कट करू शकता, किंवा लहान लहान गोळे करून आपण जसं पुऱ्या लाटतो तसंही करू शकता तुम्ही. आता आपण हे तळून घेऊया. तेल एकदम जास्त कडकडीत नाही गरम करायचं, फक्त गरम करतो ना आपण तसं करायचं, नाहीतर मग त्या आतून कच्चच राहील जास्त जर कडक तेल झालं तर. हे बघा एक ना एक घारी फुगलेली होते, असं नाही झालं की चपटी आहे हे ते. इथे बघा खाली दाखवते तुम्हाला बाकीच्या पण घाऱ्या किती फुगलेल्या आहेत, छान मस्त असा कलरवर तळायचं. तुला आवडलं? छान झालंय. तुम्ही बघू शकता की ते एकदम टम्म फुगलेले आहे घारी. आता गोड गोड छान घाऱ्यांची तर रेसिपी आपण आता बघितलेलीच आहे,
पण थोडंसाचा आंबट, तिखट आणि गोड अशी चटपटीत एक चटणी बघूया आपण. तर त्याची माहिती थोडी तुम्हाला सांगते आणि मग आपण रेसिपीकडे वळूया. ही चटणी आपण हिरव्या कच्च्या टोमॅटोपासून बनवणार आहोत. तर त्याची चव अशी आंबट, गोड, तिखट. जर तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही आंबट आणि तिखटसुद्धा करू शकता. तर याची माहिती अशी आहे की याच्यात कच्च्या टोमॅटोमध्ये कच्चे टोमॅटो म्हणजे हिरवे जे असतात ते. हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. म्हणून ही चटणी फक्त चवीलाच नाही, तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे. आणि ही ती आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही खाऊ शकता. पण आम्ही ही चटणी भाकरीसोबत आज खाल्लेली आहे. खूप छान लागते. पचनासाठी सुद्धा खूप चांगली आहे ही चटणी. पूर्वीच्या काळी ही चटणी आहे ना पाटावर वरवंट्यावर वाटली जायची किंवा खलबत्त्यात. मला तर माझ्या मते तर असं वाटतं की पाटावर वरवंट्यावरच ती वाटली जायची. आणि आताच्या आधुनिक जमान्यात तर आता मी तर मिक्सरवरच केलेली आहे. जास्त करून मिक्सरवरच करतात. पण चवीत काही फरक थोडाफार असेलच. का तर पाटावर वरवंट्याचं आपण जी चव आहे ती खूप छान लागते. त्यामुळं पारंपरिक पद्धतीने फक्त मी हे केलेलं आहे आणि वाटलेलं आहे म्हणजे भाजणी वगैरे व्यवस्थित केलेली आहे पारंपरिक पद्धतीनेच. आणि फक्त वाटलेली आहे ती मिक्सरमध्ये. ही काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने ही चटणी बनवतात. रोजच्या जेवणात तर आपल्याला ही असायलाच पाहिजे चटणी. म्हणजे आपल्या जेवणाची रंगत, लज्जत आणि स्वाद वाढवेल. चटणी गरम असतानाच खाल्ली तर खूप छान लागते. म्हणजे नंतर पण लागते, पण गरम असतानाच खूप छान लागते. एक भाकरी खात असाल तर तुम्ही 2 भाकरी खाल, एवढी टेस्टी लागते. आणि जर तुमच्या तोंडाला चव नसेल ना, तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा. आणि खूप कमी साहित्यात बनते ती चटणी. आणि तर चला पाहूया आपण त्याचं साहित्य काय काय आहे. मिरची घेतलेली आहे, 3 मिरच्या आहेत, कांदा 2 कांदे आहेत आणि 5 टोमॅटो आहेत आणि कोथिंबीर. चालू करूया. कढई ठेवलेले आता. मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा. तेल घालायचं नाही, फक्त कोरडंच भाजून घ्यायचं आहे. का तर मिरच्या जर कच्च्या घातल्या तर त्या बाधतात. म्हणजे पोट दुखणं वगैरे एकेकांना सूट होत नाहीत मिरच्या खाल्लेलं. त्यामुळे भाजून टाकायच्या मिरच्या. कशा उड्या मारतात मिरच्या. छान भाजायला लागलेत. छान भाजलेत. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता यात आपण चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण कोरडाच भाजायचा आहे, तेल घालायचं नाही आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता मी काय करते आज कच्च्या टोमॅटोचं. तर तुम्ही बरोबर ओळखलं आहे. आज आपण करणार आहे कच्च्या टोमॅटोची चटणी. तुम्ही कशा प्रकारे करता चटणी हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि कच्च्या टोमॅटोपासून आणखीन कोणत्या कोणत्या रेसिपी बनवता येतात तेही मला सांगा. तुम्हाला जर आवडत असेल तर यात तुम्ही जास्त मिरची घालू शकता. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर मीडियम तिखटसाठी 3 ते 4 मिरच्या बरोबर आहेत. ही चटणी आणि भाकरी ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्हाला सांगतानाच माझ्या तोंडात पाणी सुटतं. छान भाजत आहे टोमॅटोची क्वांटिटी कमी झाली आहे बघा. मऊ होत आहेत आता टोमॅटो. चांगले तर कोरडे झालेले आहेत हे.
आता ह्याला थंड झाले की बारीक करायचे. मिक्सरच्या भांड्यात आपण आता कांदा, मिरची, कोथिंबीर आणि हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. कोथिंबीर थोडीच घातलेली आहे मी, जे मगाशी दाखवले त्यातली थोडी नंतर वरती गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे. टोमॅटो घालूया. पूर्ण थंड पण नाही केलेलं, जरासं कोमट आहे, म्हणजे पटकन बारीक होतं आहे. असं बारीक करून घेतलेलं आहे. आता याला थोडं पाणी सुटलेलं आहे. त्यात पुढं सांगते काय करायचं. का नाही, तेल घालायचं, एक चमचाभर घालायचं तेल. गरम झालेलं आहे तर आपण टाकायची मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि हे बारीक करून घ्यायचं. त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत शिजवायचं. आता याला चवीनुसार मीठ टाकायचं. त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर टाकायची. हे बघा झालेलं आहे. ह्याच्यातली पूर्ण ह्याच्यातलं पाणी आटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. चालू आहेत. आता आपण कोथिंबीर टाकायची. भाकरी चालू आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणखीन जर काय तुम्हाला मला सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. मी कोणती रेसिपी करून दाखवावी हेही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ती रेसिपी करून दाखवेन. आणखीन भरपूर काहीतरी बोलायचं आहे, पण वेळ पण आता खूप झालेला आहे. आता रात्रीचे वाजले 12:30, तेव्हा मी शूटिंग करते. हे बोलायचं आहे मला भरपूर, पण काही नियम अटी आहेत, त्यामुळे मी आता हे काही बोलू शकत नाही. पण वेळ आल्यावर नक्की तुम्हाला मी काहीतरी बोलणार आहे. मला बोलायचं तुमच्याशी सगळ्यांशी. आणि आपण एक लाईव्ह घ्यायचा का, म्हणजे बरेच दिवस झाले, म्हणजे महिने झाले, बरेच महिने की आपण लाईव्ह घेतलेला नाही आहे. तर आपण लाईव्ह एकदा येऊया यूट्यूबवरती. आणखीन या दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मला सांगा तुम्ही कमेंट करून कशा झाल्यात त्या रेसिपीज, घाऱ्याची पण आणि टोमॅटोच्या चटणीची पण. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता दोन्ही पण ह्या रेसिपीज हेही मला सांगा. म्हणजे तुम्ही ज्या सांगितलेल्या आहेत ते मी ट्राय करून बघते. मला जर आवडलं तर मी तो फोटो इंस्टाग्रामच्या स्टोरीला ठेवते. आणखीन बाकी काय झालं, चॅनलला प्रेम द्या, आमच्यावर प्रेम करा, माझ्यावर, माझ्या फॅमिलीवर प्रेम करा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. गुरुदेव दत्त सर्वांना. स्वस्थ रहा, आनंदी रहा. It's not a game, it's a rich thing.